जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर व अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर शिवार अंतर्गत 753 यल हा प्रस्तावित महामार्ग मंजूर झालेला असून हा महामार्ग निर्माण होत असताना या ज्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे असे सर्व बाधित होणारे शेतकरी यांचे हायवे लगत व आतील शेत जमिनींना दोन्ही अवॉर्डमधील विसंगती करून संतापजनक कमीत कमी दर लावून दडपशाहीने पोलिसांचा बळाचा वापर करून परस्पर महामहिम माननीय राष्ट्रपतींचे नाव लावून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे। त्या निषेधार्थ दिनांक 3 जुलै 2024 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील प्रवर्तन चौकातून मोर्चा स्वरूपात निघालेले शेतकरी मुक्ताईनगर तहसील कार्यालय आवारात येऊन त्या शेतकऱ्यांनी सामूहिक अंगावर केरोसिन घेऊन प्रचंड आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत पुढील अनर्थ घडू दिला नाही। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या तीव्र भावना दिसून आल्या। तसेच खबरदारी म्हणून प्रशासनाने अग्निशमन दलाच्या वाहनास देखील प्राचारण केलेले होते। पाहुयात संतप्त शेतकरी बांधव काय म्हणाले। आपल्या मुक्ताईनगर तालुक्यामधून हैदराबाद ते इंदोर ह्या महामार्गाचं काम शासनाने सुरू केलेलं आहे। या ठिकाणी शासन महामार्गाचं काम करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या हायवेसाठी ॲक्वायर करण्यात येणार आहे त्या जमिनीचा मोबदला देताना त्यामध्ये शासन वेगवेगळे निकष लावते। त्यामध्ये निकष लावताना ज्या हायवे लगतच्या जमिनी आहेत त्या जमिनीसुद्धा आपल्या जमिनी दाखवून त्याचा भाव कमी करायचा असा निर्लज्जपणा शासन करते आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना अत्यंत अल्प मोबदला मिळणार आहे। त्यासोबतच ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची शासनाकडून कोणतीही दखल घेत जात नसताना आम्ही वारंवार त्यासाठी पाठपुरावा करतोय। मागच्या वर्षभरामध्ये आम्ही 10 ते 12 पत्र या सरकारला, झोपलेल्या सरकारला स्मरणपत्र म्हणून दिले, परंतु आमची शेतकरी बंधूंची कोणतीही दखल घेतली न जाता उलट एकतर्फी राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, हे त्यांच्या एजन्सीमार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेते आहे। त्या ठिकाणी परस्पर आमच्या जमिनीवरती शासनाचं नाव लावण्यात येते आहे। ज्या जमिनी आमच्या ॲक्वायर होणार आहे तेवढ्या क्षेत्रावर ऑलरेडी शासनाने त्यांचं महामार्गाचं नाव त्या ठिकाणी लावून टाकलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला मोबदला मिळणार नसेल, त्यामुळे आम्ही जर भूमिहीन होणार असू, आमच्या पुढच्या पिढीला तर आम्ही काही देऊ शकणार नसू, तर मग आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाहीये, पर्याय नाहीये। पोलीस बळाचा वापर होतो आपल्यावर या ठिकाणी पोलीस बळाचा वापर शासनाकडून केला जातोय, परंतु आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जर आमचा आंदोलनाचा शासनाने दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या संख्येने पोहोचू। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पुढचं तीव्र आंदोलन करू, तरी सुद्धा आमची दखल जर नाही घेतली गेली, आम्ही जर जिवंत राहिलो तर आम्ही निश्चितच आमची पूर्णामाई असेल, तापी नदी असेल, यामध्ये आम्ही जलसमाधी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। पोलीस बळाचा वापर प्रांत साहेबांच्या आदेशावरून झाला असेल, परंतु मी सांगू इच्छितो या निमित्तानं की आम्ही 8 दिवस झाले निवेदन दिलं, पण कोणीच दखल घेतली नाही। PI मोहिते साहेबांनीच आमची दखल घेतली। PI मोहिते साहेबांनी काल जर प्रांत साहेबांना यांना फोन लावला नसता तर हे कुंभकर्ण झोपलेले होते, सर्व कोणी झालं नसतं। तर PI साहेबांचं मी शेतकऱ्यांतर्फे फार फार आभार मानतो।